नमस्कार. आजची ही कार्तिक पौर्णिमा अत्यंत पवित्र मानली जाते. हिला त्रिपुरारी पौर्णिमा असे देखील म्हणतात. ती दरवर्षी कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षात येत असते. तर हा महिना भगवान विष्णूंच्या पूजेसाठी अत्यंत शुभ मानला जातो. त्यासोबतच शंभू शंकराने या दिवशी त्रिपुरासुराचा वध केला होता. त्रिपुरासूर नावाचा राक्षस होता, त्याचा वध केला होता, म्हणून याला त्रिपुरा पौर्णिमा असे देखील म्हणतात. शिवाय हा दिवस भगवान विष्णूंच्या मत्स्य अवतारातील प्रगट करण्यासाठी एक शुभ प्रसंग मानला जातो. म्हणून या दिवशी तुम्हाला अत्यंत प्रभावी हा उपाय करायचा आहे. साक्षात भगवान विष्णूंचे आणि महादेवाचे दोघांचेही आशीर्वाद प्राप्त होतील आणि भगवान विष्णूंच्या कृपेप्रमाणेच लक्ष्मीची देखील तुमच्यावर कृपा प्राप्ती होईल. तर तुम्हाला आज त्रिपुरारी पौर्णिमेला दिवसभरात कधीही लवंगांचा हा अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे. घरातील सर्व दोष, इडापिडा, नजरबाधा, दरिद्रता पूर्णतः नष्ट होईल. सर्व कामे मार्गी लागतील आणि इच्छापूर्ती होणार आहे. त्यामुळे हा अत्यंत प्रभावी उपाय लवंगांचा कसा करायचा आहे, कोणत्या वेळेत करायचा आहे, सविस्तर संपूर्ण माहिती तुम्हाला याच व्हिडिओमध्ये दिली जाणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. माहिती आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमः शिवाय, जय श्री माता लक्ष्मी यापैकी एक मंत्र लिहायला अजिबात विसरू नका. यामुळे तुम्हाला साक्षात देवी देवतांचे आशीर्वाद प्राप्त होतील. या दिवशी काही चुका आवर्जून टाळाव्यात. कार्तिक पौर्णिमेला चुकूनही तामसिक पदार्थाचे भोजन करू नये. त्यासोबतच कार्तिक पौर्णिमेला मन शांत ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. या दिवशी कोणाशी भांडण किंवा गैरवर्तन केल्याने पूजेचे फायदे मिळत नाहीत. त्यामुळे आवर्जून तुम्हाला या दिवशी शांतता राखायची आहे. घरामध्ये आनंदी वातावरण असायला हवे. कार्तिक पौर्णिमेला चुकूनही तुळशीची पाने तोडू नयेत. असे केल्यास श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी हे क्रोधित होत असतात. यामुळे कार्तिक पौर्णिमेला चुकूनही तुळशीची पान तोडू नये. या दिवशी तुळशी मातेची पूजा केली जाते, तर आवर्जून आज तुळशी मातेची पूजा करावी. आजच्या दिवशी संध्याकाळी देवदिवाळीचा सण साजरा केला जातो. म्हणून भगवान विष्णू आणि भगवान शिव यांच्या नावाने एक दिवा आवर्जून लावावा. त्याने नकारात्मकता पूर्णतः दूर होते. कार्तिक पौर्णिमेला कोणालाही तुमच्या दारातून रिकाम्या हाताने पाठवू नका किंवा गरिबांचा अपमान देखील करू नका. असे केल्याने शिव, विष्णू आणि देवी लक्ष्मी हे क्रोधित होत असतात. त्यामुळे तुम्ही चुकूनही कोणाचा अपमान करू नका. तर हे असे अत्यंत साधे सोपे नियम तुम्हाला आजच्या दिवशी आवर्जून पाळायचे आहे आणि त्यासोबतच लवंगांचा हा उपाय करायचा आहे. जर तुमच्या घरामध्ये सतत काही ना काही वादविवाद होत असतील, भांडणे होत असतील किंवा नजरबाधा झालेली असेल, तुम्हाला असो किंवा तुमच्या संपूर्ण घरालाच असो, यामुळे कोणतेही कामं मार्गी लागत नाही किंवा आपण कधी कुठेतरी बाहेर जात असतो, तिथली जागा चांगली नसते, इडापिडा आपल्या घरामध्ये आपल्यासोबत येत असते, तर अशी नकारात्मकता देखील दूर करण्यासाठी हा उपाय करायचा आहे. आणि लवंगा ह्या दारिद्र्यनाशक आहेत. त्यामुळे तुमच्या घरातील दरिद्रता देखील पूर्णतः नष्ट होणार आहे. म्हणूनच लवंगांचा उपाय करायचा आहे. तुमची कामे मार्गी लागत नसतील, त्यामुळे देखील हा उपाय करा. तुमची इच्छापूर्ती देखील होणार आहे आणि माता लक्ष्मीचे आशीर्वाद मिळणार आहेत. या दिवशी भगवान शंकराची भक्ती आणि पूजा करून भक्त जीवनातील सर्व अडचणी, संकटे, अंधकार यापासून दूर होत असतात आणि घरामध्ये सुख समृद्धी नांदत असते. घरात, मंदिरात, अंगणात दीप प्रज्वलन आवर्जून या दिवशी करावे. नदीमध्ये देखील दीपदान करण्याची परंपरा या दिवशी आहे. म्हणून तुम्हाला आज शक्य असेल तर तुम्ही सर्वत्र घरात दिवे लावायचे आहेत. तसेच तुळशी विवाहासाठी देखील हा शेवटचा दिवस असतो. एकादशीपासून सुरू झालेल्या तुळशी विवाहाला समारोप म्हणजे त्रिपुरारी पौर्णिमेलाच होत असतो. म्हणून आज ज्यांना कोणाला तुळशी विवाह त्यांचा राहिलेला असेल त्यांनी आज करून घ्यावा. त्याचबरोबर सर्वत्र ठिकाणी दिवे तर लावायचेच आहे. शिवमंदिरात विशेष पूजा, दुधाने स्नान आणि त्रिपुर वात देखील लावली जाते. याला देखील अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. त्यामुळे तुम्ही या सर्व गोष्टी आज करायच्याच आहे आणि हा उपाय करायचा आहे. आज त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी जर तुम्ही काही उपाय केले तर ते 100% फलित ठरतात असे ज्योतिषशास्त्रात सांगितले गेलेले आहे. कार्तिक पौर्णिमा हा सर्व देवी देवतांसाठी दिवस अत्यंत महत्त्वाचा होता. म्हणून या दिवशी सर्व देवी देवता पृथ्वीवर येत असतात आणि सकारात्मक लहरी या जास्त प्रमाणामध्ये सक्रिय पृथ्वीवर असतात. म्हणून तुम्हाला आज हा उपाय आवर्जून करायचाच आहे. तर हा उपाय तुम्हाला कोणत्या वेळेत करायचा आहे तर सकाळी, दुपारी, संध्याकाळी कोणत्याही वेळेत तुम्ही हा उपाय करू शकता. दिवसभरात कधीही जेव्हा तुम्हाला शक्य मिळेल तेव्हा करा. उपाय करण्यासाठी तुम्हाला 5 अखंड फुलांच्या लवंगा लागणार आहेत. लवंगा ह्या कुठेही तुटलेल्या फुटलेल्या नसाव्यात, अखंड घ्यायच्या आहेत, त्याला फूल असलेल्या. लवंगासोबतच तुम्हाला
5 कमळगट्ट्याचे बीज घ्यायचे आहेत. हे तुम्हाला कुठेही जिथे पूजा साहित्य मिळते तिथे मिळेल, नक्की घेऊन या, किंवा तुमच्या घरामध्ये असतील तर ते देखील वापरू शकता. या दोन्ही वस्तू तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत. देवघरासमोर आसन टाकून बसायचे आहे. सर्वप्रथम देवघरातील दिवा हा प्रज्वलित करायचा आहे. कोणत्याही वेळेला हा उपाय करा, पण त्यावेळेला तुम्हाला दिवा हा प्रज्वलित करायचाच आहे. त्यानंतर तुम्हाला ओम नमो महालक्ष्मी नमः या मंत्राचा कमीत कमी 108 वेळेला जप करायचा आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा देखील कमीत कमी 108 वेळा जप करायचा आहे. आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा देखील तुम्हाला 108 वेळेला जप करायचा आहे. आणि 108 वेळेला जप करणे शक्यच नसेल तर तुम्हाला 21 वेळेला हा जप करायचा आहे. मनोभावे करा. यामुळे तुम्हाला साक्षात भगवान विष्णू, शिवशंकर, महालक्ष्मी यांचे आशीर्वाद प्राप्त होतील आणि तुमच्या घरामध्ये कोणत्याही गोष्टीची कधीही कमतरता पडणार नाही. अखंड सुख, सौभाग्य, संपत्ती लाभत राहणार आहे. त्यानंतर तुम्हाला तुमची जी काही मनोकामना आहे, जे काही अडलेली कामे आहेत, त्यासाठी तुम्ही उपाय करत असाल तर ते तुम्हाला देवासमोर बोलायचे आहे, मनोभावे प्रार्थना करायची आहे. त्यानंतर तुम्हाला ह्या वस्तू कुठं अर्पण करायच्या आहेत, तर ज्या ठिकाणी तुमची म्हणजे जी काही इच्छा आहे, तुम्हाला घर घ्यायचं आहे किंवा एखादी जमीन, शेत घ्यायचं आहे, तर तुम्हाला काय करायचं आहे, ह्या लवंगा आणि हे जे कमळगट्ट्याचे बीज आहे ते हातामध्ये घेऊन तिथे जायचे आहे आणि तिथे अर्पण करायचे आहे. कुंदकेश्वराय नमः महादेवाच्या या मंत्राचा जप करून तुम्हाला तिथे अर्पण करायचे आहे. कुठलीही जागा असो, जमीन असो किंवा शेती असो किंवा अजून घर खरेदी करायचे असो, तिथे तुम्हाला नेऊन या वस्तू अर्पण करायच्या आहेत. तुम्हाला नक्की हा उपाय करायचा आहे. यामुळे तुमचे अडलेले कामे मार्गी लागतील. कोणत्याही समस्या असो किंवा तुमचे ते काम होत नसेल तर तुम्हाला ज्या ठिकाणी जे काम होत नाही तिथे तुम्हाला ह्या वस्तू अर्पण करायच्या आहेत. तुमच्या घराबाबतीत काही समस्या असतील तर तुम्ही तिथे देखील अर्पण करू शकता. जर मुलांच्या बाबतीत असेल तर मुलांच्या स्कूल बॅगमध्ये देखील तुम्हाला या वस्तू ठेवायच्या आहेत. कुंदकेश्वराय नमः हा महादेवाच्या मंत्राचा जप करून म्हणजे 11 वेळेला करा किंवा एकदा करा. तुम्हाला हे नाव घेऊन अर्पण करायचे आहेत. हा उपाय नक्की करा. दरिद्रनाशक हा लवंगा असतात. लवंगा अर्पण केल्याने साक्षात माता लक्ष्मीचा देखील तुम्हाला आशीर्वाद प्राप्त होणार आहे. त्यासाठी तुम्हाला अजून एक उपाय करायचा आहे. माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय असतात आणि सर्वत्र ठिकाणी या म्हणजे आरोग्याविषयी देखील औषधी गुणधर्म देखील चांगले आहेत. त्यासोबतच धार्मिक देखील अत्यंत महत्त्व आहे या लवंगांना. त्यामुळे तुम्हाला लवंगांचा अजून एक उपाय करायचा आहे. तर तुम्हाला आवर्जून आजच्या दिवशी 5 लवंगा घ्यायच्या आहेत आणि त्या माता लक्ष्मीच्या चरणी तुमची जी काही इच्छा आहे ती मागून तिथे अर्पण करायची आहेत. याने देखील तुमची इच्छा लवकरात लवकर पूर्ण होईल. त्यासोबतच विड्याचे पान घ्यायचे आहे. विड्याच्या पानाला थोडासा मध लावायचा आहे आणि हे पान देखील तुम्हाला लक्ष्मीच्या चरणी अर्पण करायचे आहे. तुमची इच्छा मनोमन बोलायची आहे, त्यानंतर अर्पण करायचे आहे. या दिवशी तुम्ही कमलात्मक मंत्राचा जप केला तरी उत्तम ठरेल. तर तो मंत्र म्हणून देखील तुम्ही हे पान अर्पण करू शकता. तुमची लवकरात लवकर इच्छा पूर्ण होईल. त्यानंतर तुम्हाला एक पांढरे फूल आणि बेलपत्र घ्यायचे आहे आणि शिवलिंगावर अर्पण करायचे आहे. यामुळे तुमचे कोणतेही अडलेली कामे देखील मार्गी लागतील आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. परंतु हे फूल आणि बेलाचे पान अर्पण करताना त्याला थोडासा मध लावायचा आहे व त्यानंतर अर्पण करायचे आहे. हा देखील उपाय अत्यंत प्रभावी आहे. नक्की करा. तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या, सर्व अडचणी दूर होतील. घराला लागलेले दोष, नजरबाधा पूर्णतः नष्ट होईल आणि लवंगाच्या या उपायाने दरिद्रता देखील नष्ट होणार आहे. तुमचे कामे देखील मार्गी लागणार आहे. तर नक्की हा उपाय करा. खूप प्रभावी आहे. माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा. सर्वांचे खूप खूप धन्यवाद.